हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. मी आता कुरकुरीत कांदा भजी करणार आहे तिखट डाळीसोबत खायला. मी दाखवते तुम्हाला. हे तेल घेतलं आहे, तेल गरम करायला ठेवते नंतर, पण अगोदर मी पीठ भिजवून घेते. हे बघा, 2 कांदे घेतले, बारीक चॉपर करून घेतले आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मी बेसन टाकणार आहे. 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि त्याच्यात टाकणार आहे पाणी. थोडं ओलं करण्यासाठी पाणी घेते. मी ह्याच्यातच घेणार आहे, ह्या भांड्यामध्येच. तर मी ह्याच्यामध्ये टाकते आता बेसन, 1 वाटी बेसन आणि 2 चमचे मोठे मोठे तांदळाचं पीठ. त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण हळद, मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मसाला. मिरची नाही टाकायची मला, त्याच्यामध्ये ठसका जातो. आणि चवीपुरतं मीठ 1 चम्मच टाकलं आहे. त्याच्यामध्ये थोडं अजून टाकते. आता आपण ह्याच्यातच भिजवून घेणार आहोत हे सगळं. आणि वरनं टाकणार आहे कोथिंबीर. भांडं कमी पडेल, 1 मिनटं. सॉरी, ते भांडं छोटं पडलं म्हणून हे डब्बा घेतला मी. त्याच्यामध्ये मी आता हे मिश्रण करते. त्याच्यामध्ये ही एवढी सगळी कोथिंबीर घालणार आहे. थोडंसं त्याच्यात ओवा टाकायला नको म्हणतो तो, आवडत नाही त्याला, तिखट लागतं ना, तर मग ते काही टाकत नाही. ओवा जिरा नाही टाकत आहे. साधी सिंपल कांदा भजी आहे. पण मी उभं नाही कांदा चिरला आहे, आडवा कांदा चिरला. आपण भाजीला जसं चिरतो ना तसं चिरलेलं आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. हे बघा, हा मिश्रण झाला तयार. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकले. कोथिंबीरशिवाय ह्याला चव नाही आहे. मिक्स करायचं सगळं, म्हणजे कोथिंबीर वडीचा सुगंध येतो नाही का, कोथिंबीर वडी करतो तसं. मिक्स केलं आहे, नुसता कांदा नाही आहे. आणि तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला कुरकुरीत लागण्यासाठी. मी सोडा वगैरे काही वापरला नाही, साधी सिंपल आहे. तुम्हाला आवडला तर तुम्ही सोडा टाकू शकता, आवडत असेल तर. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सोडा टाकू शकता. मी सोडा नाही टाकला आहे त्याच्यामध्ये. मी साधं सिंपल उभा कांदा न चिरता आडवा चिरला आहे, मग छोटा मोठा केला आहे. आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन आणि हळद, तिखट, मीठ टाकून मस्त मिश्रण केलं. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकतेच, कारण की खूप सुगंध छान येतो कोथिंबीरचा, तर तुम्ही पण टाका. आणि जर तुम्हाला सोडा आवडत असेल तर तुम्ही सोडाही टाकू शकता, कारण की थोडं वाढण्यासाठी, फुगण्यासाठी टाकतात. पण मी नाही टाकत आहे. आणि रात्रीची वेळ आहे ना, नको ते परत पोटामध्ये फुगलं किंवा ताण जास्त लागते, पाणी जास्त जातं गरमीतून पण, आणि असं पण गरम पाणी जातंच. तर आपण हे आता ह्याच्यामध्ये सोडणार आहोत. गरम झालं का बघूया थोडंसं. एवढंच टाकते, नंतर मग 1 चमच्याने आपण त्याच्यामध्ये सोडणार आहे. ही तिखट डाळीसोबत आहे ना, छान लागतं. माझ्या मुलग्याला विचारते खाली कोणाचं लग्न आहे का, पण तो सांगत नाही मला. हे बघा, मी अशी तिखट डाळ बनवले, डायरेक्ट कुकरला लावले. तर ही तिखट डाळ आहे. हे बघा, अशी तिखट डाळ बनवली मी. तर ह्याच्यासोबत आहे ना, खाण्यासाठी खूप मस्त लागतं आहे. आणि त्याच्यामध्ये गरमीतून आपल्याला भाजी खावत नाही आहे, तिखट जास्त जात नाही आहे. मग तर माझा मुलगा तर रोजच तिखट डाळ खातो. त्याच्यामुळं मी म्हटलं तोंडी लावायला आपण भजी करूया, म्हणजे मला पण आवडेल खायला. भातासोबत आम्ही चपाती नाही केली, कारण तो संध्याकाळचा चपाती खात नाही, भातच खातो. तर मग म्हटलं हे बघा, हे झालं आहे. तर तेलाचं तळलेलं अगोदर आपण गॅसला देणार आहोत, नंतर बाकीचं आपल्यासाठी टाकणार आहे.
चुलीला देतात ना तसं, पण तेलातनं तळलेलं पहिलं अगोदर आपल्या चुलीला द्यायचं की बाकीचं तळण चांगलं होतं ते. हे बघा, असं मी चमच्याने सोडते. मी असं थोडं पातळ केलं आहे. छान कुरकुरीत होते. हे बघा, चांगले लाल झाले, उलटे पालटे केलेत मी त्यांना. काढून घेते. हे थोडंसं पांढरं वाटतंय, आतमध्ये शिजायला हवं आहे ना. अशी मस्त पोळ्यासारखी होते आपण बारीक चॉपर केल्यावर. आणि उभा चिरल्यावर असं त्याला हे सुटतं, शेंडी सुटते. म्हणून आपल्याला शेंडी न सुटता आपल्या पोळ्यासारखी करायचं आहे. आपण जसं बेसनची पोळी करतो ना तसं करायचं आहे. हे बघा, आता आपण दुसरं टाकूया. तेल चांगलं गरम झालं आहे. आता तर लवकर होईल, वेळ नाही लागला. गरम झालेली वस्तू पटकन होते. हे मी पीठ ठेवणार आहे, कारण की माझी भाजी येणार आहे. ती येईल त्या वेळेला काढेल, कारण की आता तो जेवायला बसतो आहे, त्याच्यासाठी मी गरम गरम काढते. ते किती वाजेपर्यंत जेवायला येईल माहिती नाही. लग्नही वाटतं कोणाचं. कशी वाटली मला तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. कांदा भजी पोळ्यासारखी केली मी. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा की खूप चांगलं वाटलं म्हणून. आणि तुम्ही पण करा. आणि असं का गरमीतून खावत नाही ना, म्हणून एखाद्या डाळीसोबत तोंडी लावायला भाजी किंवा गरमीतून गॅसजवळ उभं राहायला पण त्रास होतो. पण थोडक्यात आपलं जेवण करायचं, निघायचं बाजूला. पण तोंडी लावायला छान लागतात अशी. पण त्याच्यामध्ये कोथिंबीर जरूर टाका, कारण की कोथिंबीर टाकली की खूप छान चव येते. तर मी अशी ह्या पद्धतीत बनवली आहे. तुम्ही कशी पद्धतीत बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा. आवडले की नाही तेही सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि या कांदा भजी आणि तिखट डाळ जेवायला छान झणझणीत मस्त. बाय बाय.